नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, थाळी अशी की खिसा आणि पोट दोन्ही खुश होणार आहे, यांचं स्लोगनच हे आहे. मी आलेलो आहे आता कोल्हापूरमध्ये उमा टॉकीज कडून हॉकी स्टेडियम कडे जाणाऱ्या रोडवर सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या पलीकडे एअरटेल ऑफिस आहे, त्या पलीकडे सिग्नल आहे. सिग्नलला लागूनच हे हॉटेल आहे साई सागर. या ठिकाणी स्पेशल झुणका भाकर, अख्खा मसूर, वांग्याची भाजीची थाळी एकदम स्वस्त दरामध्ये उपलब्ध आहे. चला तर मग बघूया नेमके बनते कसे आणि काय काय मिळते या थाळीमध्ये. चला. मिरची पेस्ट 3 स्पून. 2 चमचे गार्लिक पेस्ट. ओके, 2 चमचे आलं लसूण पेस्ट. तर आता वांग्याची भाजी तयार होते. तर किती किलो वांग्याची भाजी तयार होते? 2 किलो. 2 किलोची वांग्याची भाजी तयार होते. तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी टाकलेले आहे, कांदा टाकलेला आहे आणि आता आलं लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट यामध्ये गेलेली आहे. त्याचबरोबर इथं बघू शकता पलीकडं पिठलं आता रेडी झालेलं आहे आणि पलीकडे आमटी सुद्धा झाली आहे. ही कसली शेवग्याच्या शेंगाची आमटी आहे. शेवग्याच्या शेंगाची आमटी इथं रेडी झालेली आहे. ओके. हळद, मीठ, मिरची पूड आणि कांदा लसूण चटणी कोल्हापुरी टाईपची. ओके, तिन्ही मिक्स करून घेणार काय, यात टाकणार. आता यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार केलेली आहे त्याची आणि ती या भाजीमध्ये घातली जाते. ओके, तर याला बघू शकता आता कसा मस्त कलर आलेला आहे, एकदम बेस्ट. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस आता करायची आहे. ओके, काय आहे? टोमॅटोची पेस्ट आहे, ती घातलेली आहे. ओके, चिरून ठेवलेले पाण्यामध्ये भिजवलेले आता वांगी याच्यामध्ये टाकली जात आहेत. स्पेशल वांगा भाजी. ओके, सगळी वांगी आता व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची. या भाजीमध्ये आता पाणी घातलं जात आहे. पाणी घालून व्यवस्थित शिजवून घेतली जाणार. यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आणि वांगी आता शिजवून घेतली जाणार व्यवस्थित. निकालो. शेंगदाण्याचा कूट आता टाकला जातोय वांग्याच्या भाजीमध्ये. ओके, आणि जरा शिजल्यावर आता रेडी होणार ना. कोथिंबीर टाकली की झालं. आता वांग्याची भाजी तयार झालेली आहे मस्त एकदम. आता गॅस बंद करणार आहेत. या ठिकाणी मस्तपैकी पिठलं सुद्धा तयार झालेलं आहे आणि या ठिकाणची पिठलं आणि भाकरीची थाळी खूपच स्वस्त आणि मस्त आहे. फक्त 30 रुपयाला एक भाकरी आणि पिठलं या ठिकाणी दिलं जातं. आता आमटीमध्ये सुद्धा खोबरं टाकलेलं आहे किसलेलं. आमटीवर जिरं आणि थोडा मोहरी, कढीपत्ता,
आलं लसूण का पेस्ट, आलं लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, कांदा, कांदा, बारीक चिरलेला कांदा. मटकीच्या भाजीसाठी कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे मित्रांनो. या ठिकाणच्या भाज्या एकदम घरगुती पद्धतीच्या असतात, जास्त मसाले वगैरे नसतात. आणि या ठिकाणी बघू शकता की वेगवेगळ्या भाज्या रेडी झालेल्या आहेत. सकाळी आणि संध्याकाळी हे हॉटेल चालू आहे. मगाशी वांग्याच्या भाजीमध्ये सगळा जो मसाला घातला होता एकत्र करून, तशाच पद्धतीनं या भाजीमध्ये सुद्धा आता मसाला घातलेला आहे. आणि त्यानंतर आता टोमॅटोची प्युरी सुद्धा यामध्ये घातलेली आहे. तर ही एक वेगळी पद्धत मला बघायला मिळाली भाजी तयार करण्याची. तुम्ही जर अशा पद्धतीनं करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका की नेमकं आम्ही पण अशीच करतो. आणि मस्तपैकी लाल कट आला बघा त्याला किती. आणि त्यामध्ये आता मटकी घातली जाते, गावरान मटकी. मोठ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी भाज्या बनत आहेत आणि खूपच टेस्टी लागतात. थोडीशी आता मिक्स करून व्यवस्थित शिजवून घ्यायचे पाणी टाकून, म्हणजे जेणेकरून कच्ची राहणार नाही. आणि आता मटकीची भाजी रेडी होत आलेली आहे. मस्तपैकी कोथिंबीर वरनं टाकली की मटकी स्पेशल रेडी आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण भाकरी सुद्धा एन्जॉय करू शकताय. बघू शकता भाकऱ्या आता रेडी होत आहेत. आणि याच ठिकाणी चपात्या सुद्धा टम्म फुगलेल्या आपल्याला मिळतात. हॉटेलमध्ये जनरली भाकरी मिळणं म्हणजे जरा मुश्किलीच असतं आणि त्यांनी ताजी तवानी भाकरी इथं उपलब्ध करून दिलेली आहे. नक्की आस्वाद घ्या. आणि चपाती सुद्धा बघा अशी टम्म फुगलेली आहे. आता आपण या हॉटेलचे जरा रेट जाणून घेऊया. या हॉटेलमध्ये अगदी स्वस्त आणि मस्त थाळी आहे. झुणका भाकर फक्त 30 रुपयाला झुणका थाळी आहे, ती 70 रुपयाला. मसाला भरलं वांग 70 रुपयाला आहे. अख्खा मसूर 70 रुपयाला थाळी आहे. आणि याचबरोबर भरपूर थाळ्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणहून बरीच लोक पार्सल सुद्धा घेऊन जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी, वयस्कर लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर बसण्यासाठी तिथं बैठक व्यवस्था सुद्धा चांगली आहे. आणि आता थाळ्या लावल्या जात आहेत. बघूया कोणकोणत्या थाळ्या आहेत आणि त्यामध्ये काय काय मिळतंय. मित्रांनो या ठिकाणी झुणका आणि भाकरी फक्त 30 रुपयाला आहे. याबरोबर कांदा, खरडा आणि दही सुद्धा दिले जाते. ही सगळ्यात कोल्हापुरात तर मी बघितली आहे तर त्यात सगळ्यात स्वस्त थाळी हीच आहे. तर त्याचबरोबर या सगळ्या थाळ्या आपण बघतोय या सुद्धा फक्त 70 रुपयाला आहेत. याच्यामध्ये मटकी थाळी आहे, वांग्याची थाळी आहे किंवा मग अख्खा मसूर थाळी तुम्ही घेऊ शकता. या थाळीमध्ये तुम्हाला सांगतो काय काय येणार आहे. 2 चपाती किंवा 2 भाकरी, आमटी, कांदा, खरडा आणि दही. ही स्पेशल थाळी आहे फक्त 70 रुपयाला. आणि त्याचबरोबर या सगळ्या कोणत्याही थाळीला भात आणि आमटी अगदी अनलिमिटेड आहे. तर मित्रांनो थोड्याच दिवसामध्ये ही एक स्पेशल थाळी चालू झालेली आहे. याच्यामध्ये 1 भाकरी किंवा 1 चपाती, 1 पापड, त्याचबरोबर आमटी आणि भात अनलिमिटेड आहे या थाळीला. झुणका आहे, मटकीची भाजी, वांग्याची भाजी, अख्खा मसूर आणि 1 स्वीट असं येणार आहे. ही थाळी आता थोड्या दिवसामध्ये चालू झालेली आहे. आणि बघू शकता किती मस्त आहे थाळी. आणि अनलिमिटेड भात आणि आमटी असल्यामुळे मस्त मजा येणार आहे. इथं बसून खाऊ शकताय किंवा पार्सलही घेऊन जाऊ शकताय. फक्त पार्सलला अनलिमिटेड नाही. मी झुणका भाकरी थाळी खाल्ली होती, आता मी अख्खा मसूर थाळी घेतली आहे. कालची पण छानच होती आणि अख्खा मसूर मला आवडते त्यामुळे मी ही स्पेशल अख्खा मसूर थाळी घेतलेली आहे फक्त 70 रुपयाला. मस्त आहे. चपाती पण मोठ्या आकाराची बघू शकताय आणि एकदम मऊ आहे आणि ताजी ताजी आहे. इथं स्वतः ते तयार करतात. मस्त. भाकरी पण मिळते, पाहिजे असेल तर तुम्ही भाकरी पण घेऊ शकताय. आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाची आमटी आहे. मस्त. नक्की ट्राय करून बघा. स्वस्त आणि मस्त काहीतरी खायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे. नक्की या ठिकाणी भेट द्या.